काय करतो? माऊलींच्या वारीत झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातल्या पोलिसांनी ज्या महामार्गावरनं ज्या रस्त्यावरनं पंढरपूरसाठी वारी निघाल्या आहेत त्या ठिकाणी कशा पद्धतीने बंदोबस्त करण्यात आलेला आहे। मी आता उभा आहे अहिल्यानगर ते सोलापूर महामार्गावरती। ह्या महामार्गावरती पोलिसांकडनं वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर आपण समोर पाहू शकतो 2 लेन आहेत, 4 लेन हायवे। एकाकडचं ज्या बाजूने माऊलींची वारी जाते या ठिकाणी विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांची वारी ज्या मार्गाने प्रस्थान करते, मार्गक्रमण करते, त्या बाजूची लेन ही वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे, जेणेकरून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी पोलिसांकडनं खबरदारी घेण्यात आलेली आहे। आणि वारकऱ्यांना पूर्णपणे एक लेन जी आहे ती खुली करण्यात आलेली आहे। त्या मार्गावरती कुठलंही वाहन जे ते सोडलं जात नाहीये। त्याचबरोबर त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती या वारी मार्गात मेडिकल टीम देखील सज्ज आहेत। कुठल्याही परिस्थितीत वारकऱ्यांना इजा झाली, दुखापत झाली तर वारकऱ्यांची तात्काळ या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार केला जातो आणि त्याचबरोबर त्यांची काळजी देखील घेतली जाते। आपल्यासोबत मोविप्रो रुग्णालयातली टीम आहे, डॉक्टर आहेत, कशा पद्धतीनं रुग्णांची सेवा करतायत, रुग्णांना काय नेमक्या अडचणी येत आहेत। खरं तर अहिल्यानगर परिसरामध्ये वारीचं आगमन झालं आणि त्यानंतर पावसाने देखील या ठिकाणी दडी मारलेली, त्याच्यामुळे कडाक्याच्या उन्हामध्ये वारकऱ्यांना आपला प्रवास करावा लागतोय। आपल्यासोबत डॉक्टर आहेत। खरं तर वारकरी आपल्याकडे येत आहेत, आपण त्यांचं या ठिकाणी रुग्णांवरती तपासणी करतायत। काय नेमक्या अडचणी येत आहेत, ऊन कडक पडलेले आहे, रुग्णांना वारकऱ्यांना काय अडचणी येत आहेत? जसं की आमच्याकडे आजपर्यंत भरपूर सारे पेशंट आलेत। मोस्टली तर त्यांना ताप वगैरे खूप येतोय, कारण पाणी वगैरे चेंज झाल्यानंतर सर्दी खोकला याच्या जास्ती अडचणी येत आहेत। त्यानंतर अचानक ऊन पावसामुळे त्यांच्या पायांना भेगा पडलेल्या आहेत भरपूर। परत पाऊस चालून त्यांना पायाला फोडी येत आहेत, त्याच्यासाठी आम्ही ड्रेसिंग वगैरे त्यांना करून देतोय। परत मग सर्दी तापासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या देतोय आणि बाकी खोकला वगैरे असे पेशंट जास्ती आहेत। बरोबर। खरं तर वारी ज्या वेळेस सुरू झाली त्र्यंबकेश्वरवरनं त्या अंतरादरम्यान पाऊस जोरदार होता आणि त्यावेळेस वारकरी हे पळत पावसामध्ये या ठिकाणी चालत येत होते, त्याच्यामुळे त्यांच्या पायांना आणि हातांना भेगा पडल्या होत्या। आपण पाहू शकतो माऊली या ठिकाणी त्यांच्या हाताला भेगा पडलेल्या होत्या, जखम झालेली होती। डॉक्टरांची टीम जी ही त्यांच्यावरती उपचार करतायत। खरं तर अशाच पद्धतीने अनेक संस्था ज्या आहेत त्या वारी मार्गामध्ये वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। एक म्हटलं जातं रुग्णसेवा म्हणजे ईश्वर सेवा आणि वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा। कॅमेरामन तुषार डेपलेसह खुशाल पाटील, अहिल्यानगर।